पूजेतल्या सुपारीच्या गणपतीसारखं समोर आणून बसवलं. पण हे धारिष्ट्य मी फक्त पुण्यातच करू शकतो. त्याचं कारण असं आहे की पुण्याला जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला निवेदनाला यायचं असतं तेव्हा मनामध्ये एक धास्ती असते. ती धास्ती काय असते की हजारो किलोमीटर पायी चालत गेल्यानंतर वारकऱ्याला हे कळत नाही की पांडुरंगाला जाऊन काय मागायचं. तो जातो, नतमस्तक होतो किंवा अनेकदा कळसाचं दर्शन घेतो आणि निघून येतो. सो या कलेच्या क्षेत्रातला मी वारकरी आहे आणि तुम्ही सगळे पांडुरंग आणि रखुमाई आहात. आणि तुम्ही योगे 28 तो विटेवर उभा आहे आणि तुम्ही गेल्या अर्धा एक तासापासून इतके प्रज्ञासारखे बसलेला मला खरंच कौतुक वाटतं. मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ही कहाणी मैत्र जीवांची आहे खऱ्या अर्थाने. लक्ष्मीकांत प्यारेलाल हे दोन मित्र आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल या दोन मित्रांचा एक मित्र आरणी बर्मन, अशी ही कहाणी. ही कहाणी खूप गोड आहे कारण ही कहाणी कलावंतांची. ही कहाणी खूप गोड आहे कारण याच्यामध्ये मखमली सूर आहे. ही कहाणी खूप गोड आहे कारण यामध्ये तलम शब्द आहे. ही कहाणी खूप गोड आहे कारण दाद त्याला तुमच्यासारखा रसिक आहे. ही कहाणी इतकी देखणी आहे की नमनालाच फार तेल न घालता सरळ सांगतो की ही सत्यम आहे, ही शिवम आहे आणि ही सुंदर आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल याच्याबद्दल बोलताना फक्त एका वाक्यात म्हणाले की तुम्हाला सत्यम शिवम सुंदरम सुचलं कसं. ते म्हणाले अहो फार सोपं आहे ना. तुम्ही नुसतं म्हणून बघा सत्यम शिवम सुंदरम, त्याच्यात मजा येत नाही. पण जेव्हा त्याला तुम्ही एका रिदम मध्ये म्हणता तेव्हा त्याच्यात मजा येते. ही मैत्र जीवांची नेमकी काय? LP लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि RD बर्मन यांची एक वेगळी जुगलबंदी जी आहे ती ऐकण्याचा याच्यामध्ये एक मस्त प्रयत्न करूया. सूर पालवीला 11 वर्ष पूर्ण झाले. पुढच्या वर्षी त्यांचे एक तप पूर्ण होणार. बघता बघता हा प्रवास किती मोठा झाला खरंच कळलं पण नाही. तिने पाहिलेलं एक स्वप्न, त्याने दिलेली तिला साथ आणि तिला तुम्ही दिलेला आधार, त्याच्यावर हा वेलू गगनावरही जाऊन पोहोचतोय असं आता वाटायला लागलेलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दमदार करूयात, छान काहीतरी करूयात. मी संजूला हे असं असतं बघा, मी ठरवलं होतं की कमी बोलायचं. त्यांनी मला सांगितलं की नाही बोलत राहा, ते माझं आणखी सुरूच झालं नाहीये. म्हटलं काय होतं ना, सगळं मरण वाढप्याचं होतं. किचन मध्ये पोळ्या भाजल्या गेलेल्या, त्याला मी काय करू आता. पण होतं कधी कधी असं, तेव्हा वाढप्या